प्रश्न पुन्हा निर्माण झालाय। प्रवीण गायकवाड यांच्यावरती जो हल्ला झालाय त्या हल्ल्याचा निषेध आता सगळ्या स्तरातून होऊ लागलेला आहे। कुठेतरी सरकारी बाजूच्याच म्हणजे सरकार असलेल्या पक्षांच्या बाजूने हे अशा पद्धतीचं कृत्य झाल्याचा आरोप मला वाटतं कायदा सुव्यवस्था आहे की नाही हाच प्रश्न आहे। म्हणजे प्रश्न किती वेळा उपस्थित करायचा, मग तो संतोष देशमुख प्रकरणी असो, बीडचं असो, सगळं काही असो, परभणीचं असो, आणि आतापर्यंत प्रत्येक आठवड्यात आपण पाहतोय काही ना काहीतरी या राज्यात घडत चाललंय। आणि गृह खातं हे काम करते की नाही करते हा एक प्रश्न आहे। परवा ते चड्डी बनियन गँग मधले जे बुक्कीबाजी झाली, काय कारवाई झाली पुढे? काल परवाकडे जे आमदार पैशाची बॅग घेऊन बसले, काय कारवाई झाली पुढे? दुसरं म्हणजे मनसेनेते बाळा नांदगावकर एक विधान केलं, एकीकडे दोन्ही ठाकरे एकत्र असताना त्यांनी म्हटलंय की आम्ही पहिलं पण एकटं निवडणूक लढवलं, आता पण गरज पडली तर एकटं निवडणूक। बघा तुम्हाला एक सांगतो, त्या दिवशी आम्ही एकत्र आलो होतो स्पष्टपणे एका गोष्टीसाठी, म्हणजे जी सक्ती होती ती तिसऱ्या भाषेची त्याच्या विरोधात। आता वातावरण आपण पाहताय, महाराष्ट्राच्या मनात काय आपण पाहतोय, आमच्या बाजूने जे काही महाराष्ट्राच्या मनात आहे ते आम्ही करू। आम्ही याच्यात राजकारण पाहत नाही, आम्ही महाराष्ट्राचं हित पाहतोय। बाकीच्या पक्षांबद्दल मी काही बोलू नाही शकत। लाडक्या बहिणीच्या बाबतीत तुम्ही प्रश्न निर्माण केला। आज राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांनी, एक दत्ता भरणे आणि छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे की हा नेमका एक अतिरिक्त भर पडतोय आणि याच्यावर विचार केला पाहिजे। आमच्या मंत्र्यांना आता निधी मिळत नाही असं म्हणताय। वित्तमंत्री त्यांच्याच पक्षाचे आहेत, उपमुख्यमंत्री त्यांच्याच पक्षाचे आहेत, सरकार त्यांचं आहे। जे आम्ही आधीपासून बोलत होतो की योजना यांना बंद पाडेल, लाडकी बहीण योजना ही फसवी योजना भाजपने आणली लोकांना फसवण्यासाठी, आम्ही चेंगली करणार होतो आणि आम्ही खरोखर जे सांगितलं होतं ते देण्याचं प्लॅनिंग केलं होतं, पण ह्यांनी लोकांना फसवण्यासाठी योजना आणली, त्याचं दुर्दैव। तुम्ही भाषणात एक मिनिट ये बोलत फिर तुम्ही भाषणात एक उल्लेख केला की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे महापालिका निवडणुका आता पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय, तशी चर्चा सुद्धा आहे। नेमकी तुम्हाला काय याच्यावरती कुंकून लागली? जी मला माहिती आहे ती एवढीच आहे की दोन्ही भाऊ एकत्र येतात, ह्याच भीतीने भाजप निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहे। संजय गायकवाड यांनी इम्तियाज जलील यांना मारण्याची धमकी दिलेली, इतका मारेल की तो हॉटेल चालवायच्या लायकीचा राहणार नाही असं बघा, इम्तियाज जलील हे खासदार राहिलेले आहेत। इम्तियाज जलील यांनी जो प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तर त्यांनी द्यावं। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जे आता कोण बुमरेंचे ड्रायव्हर 150 कोटी आले कसे, हे संजय शिरसाट हॉटेल विकत घेत कसे होते, परवाची बॅग होती त्याच्यात काय होतं ते तुम्ही बघितलं, आम्ही बघितलं। आता हे सगळे उत्तर देण्याच्या ऐवजी ह्याला मारीन त्याला मारीन, त्याला काय अर्थ आहे? रामदास कदम असं म्हणतात की मुंबई महानगरपालिकेवर शिवरायांचा भगवा फडकवणार। मला वाटतं शिवरायांचा भगवा हा त्यांना थोडं माहिती नसेल, पण कधी दिल्ली समोर झुकत नाही। ही जी मंडळी आहे ज्यांनी चोरलेला आमचा भगवा आहे, ज्यांनी चोरलेलं धनुष्यबाण आहे, ज्यांनी चोरलेलं शिवसेना नाव आहे, थोडी जरी लाज वाटत असेल ना तर ते शिवरायांचं नाव नाही घेणार। ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री यांचा कार्यक्रम चालू आहे त्याच्या आणि हे सातत्याने वेगवेगळ्या गोष्टी सरकारमधल्याच मंत्र्यांनी आमदारांच्या पुढे येत असताना नेमक्या याच्यात डिस्टर्ब कोण? मला वाटतं एकच आहे की फडणवीस साहेबांना कोalition धर्म, युती धर्मामुळे काही कारवाई करू शकत नाहीयेत, हे दुर्दैव। म्हणजे आधी भाजपच म्हणायची की मनमोहन सिंग साहेब युती धर्मामुळे काही करू शकत नाही, ते आता फडणवीस साहेबांचं झालं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।